अधिक महिन्याचे औचित्य साधत चाकण येथील दत्त मंदिरात आज गुरुवारी देवस्थानच्या वतीने पारायणाचे आयोजन करून दत्त महाराजांना अधिक महिन्यातील दोंड्याचे म्हणजेच पोळ्यांच्या जेवणाचा नैवेद्य करण्यात आला। यावेळी असंख्य महिला भगिनींनी आपला सहभाग नोंदविला। आपण दरवर्षी दत्त मंदिरात 4 ते 5 पारायण घेत असतोय, परंतु यावर्षी अधिक मासाच्या निमित्ताने पहिलेच पारायण असून आपण आज दत्त महाराजांना धोंड्याचा स्वयंपाक करणार आहे, धोंड्याचं जेवण करणार आहे आणि त्यासाठी सर्व पारायण करते सेवेकऱ्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलं। असंच सहकार्य पुढे राहू दे ही अपेक्षा करतो त्यांच्याकडून। श्री गुरुदेव दत्त अधिक मासानिमित्त दत्त मंदिरामध्ये यावर्षी भव्य असा एक दिवसीय पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या पारायण सोहळ्यामध्ये जवळजवळ 250 ते 300 महिला सहभागी झालेल्या आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी दत्त मंदिरमध्ये धोंड्याचं जेवण दत्त महाराजांना देण्यात येणार आहे। त्यानिमित्त या ठिकाणी जे सेवेकरी आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला देवस्थान ट्रस्टला खूप मोलाचं सहकार्य केलंय आणि या सर्व दत्त भक्तांच्या सहकार्याच्या जोरावर आपण मंदिराच्या बाजूला खूप असा भव्य आणि दिव्य असा सभामंडप उभा करीत आहे। त्याला अंदाजे खर्च कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये खर्च आहे। जवळजवळ आता 30 ते 40% काम होत आलेलं आहे आणि इथून पुढच्या कामाला सर्व दत्त भक्त स्वामी भक्त यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी सर्व दत्त भक्तांना स्वामी भक्तांना नम्र विनंती। ओम श्री गुरुदेव। अधिक मासाच्या निमित्ताने अर्थात ज्येष्ठ अधिक मास आलेला आहे। या 3 वर्षानंतर येणारा हा अधिक मास सर्व सेवेकऱ्यांना हे एक आगळीवेगळी पर्वणी असते। जणू काही या अधिक मासात 3 वर्षात जे राहिलेले आपलं कोणतेही आध्यात्मिक कार्य आहे ते या काळामध्ये आपण अतिशय अल्प कालावधीमध्ये पूर्ण करून आपल्याला प्रत्येक सेवेकरांना मिळणारी जी अनुभूती या मंदिरात आपल्याला सदैव मिळत आहे। चाकणमधील दत्त मंदिर तिथे दरवर्षी आता 5 वर्ष झाले आहेत पारायण चालू आहे, गुरुचरित्राचं पारायण। बऱ्याच महिलांना खूप छान अनुभव आलेला आहे। महिलांचा खूप सक्रिय सहभाग असतो मंदिरात, नाही का। गुरुवारच्या आरतीला झालं, पारायणसाठी झालं आणि दत्त मंदिराचे ट्रस्टी आगरकर सर, राऊत सर खूप छान असं, नाही का, महिलांना मार्गदर्शन करतात आणि आपले ठोंबरे सर झाले ते सुद्धा खूप छान असं मार्गदर्शन करतात आपल्याला किती 100 लागेल ना।